पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकानं पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करणं गरजेचं असल्याचं मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ सुधीर कुंभार यांनी व्यक्त केलं। शिवाजी विद्यापीठात आयोजित समाज आणि शाश्वत विकास या ऑनलाईन व्याख्यानमालेत ते बोलत होते। पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि प्लास्टिक मुक्त जीवनशैलीचा त्यांनी यावेळी पुरस्कार केला। शिवाजी विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग आणि सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मिशन लाईफ अभियानांतर्गत समाज आणि शाश्वत विकास या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ सुधीर कुंभार यांनी मानवाचे अस्तित्व हे निसर्गावर अवलंबून असल्याचं सांगत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकानं जबाबदारी स्वीकारण्याचं आवाहन केलं। जमीन, पाणी, हवा, ऊर्जा आणि वनसंपत्ती यांचं जतन केल्याशिवाय जैवविविधतेचं संरक्षण शक्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। समाजातील अंधश्रद्धा आणि गैरसमजांमुळे अनेक वन्यजीवांची हत्या होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली। साप, वटवाघूळ, घोरपड, साळींदर आणि टिटवी यांसारख्या प्राण्यांचे पर्यावरणीय साखळीत महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांच्या संरक्षणाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। पर्यावरणपूरक जीवनशैलीचा पुरस्कार करताना नैसर्गिक रंगांचा वापर, प्लास्टिकवरील नियंत्रण आणि जैव कचऱ्याची योग्य विल्हेवाट यावर त्यांनी भर दिला। अध्यक्षीय समारोपात डॉक्टर मुरलीधर भानारकर यांनी वाढत्या ई-कचऱ्यामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत असल्याचा इशारा दिला। या ऑनलाईन व्याख्यानाला प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, पर्यावरण तज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला।